नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 मेच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत, जे की अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच TETच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेऊन आलेलो. स्पेशल आज आपला लेक्चर मित्रांनो, जे की जनगणना या 2026मध्ये सुरू झालेले आहे. मित्रांनो, आज आपण सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतात पुढील जनगणना कधी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, भारतात जी काय जनगणना होण्याची शक्यता आहे मित्रांनो, ती 2026 आणि 2027 या दोन्ही वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सध्या आत्ताच नुकती 2026मध्ये ही जनगणना सुरू झालेली आहे मित्रांनो, आणि 2027मध्ये संपण्याची शक्यता आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की भारताची जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी होते मित्रांनो, आणि 2021 ही जनगणना कोविड-19मुळे पुढे ढकलली गेली, आणि त्यामुळे 2027मध्ये ही जनगणना होण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच 2026मध्ये जनगणना आयुक्तांनी सध्या 2026मध्ये आता सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? तर मित्रांनो, जे की भारतातील पहिली जनगणना कधी सुरू झाली, तर मित्रांनो, भारतातली जी काही 1872 या साली भारतातील पहिली जनगणना झाली मित्रांनो. त्यावेळेस मित्रांनो, भारतातील पहिली गणना 1872मध्ये झाली, आणि पण नियमित जनगणना 1881 पासून सुरू झाली मित्रांनो, जे की 1872ला त्याचा पाया रवला गेला मित्रांनो, आणि त्यानंतर जी काही नियमित आहे मित्रांनो 1881ला ती पुन्हा जीच त्या 1881 पासून चालू झाली, तर आत्तापर्यंत ही जनगणना चालूच आहे मित्रांनो. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, भारतातील जनगणना कोणत्या मंत्रालयाद्वारे केली जाते? तर मित्रांनो, जे की भारतातील जी काही जनगणना आहे मित्रांनो, ती गृह मंत्रालयाद्वारे ही जनगणना दरवर्षी 10 वर्षांनी केली जाते मित्रांनो. आणि कारण की जे काही गृह खातं आहे मित्रांनो, गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत ही जनगणना करण्याचं काम असतं मित्रांनो. आणि जनगणना रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर्स ऑफ द इंडियाच्या अंतर्गत म्हणजे गृह मंत्रालयाद्वारे ही जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपला प्रश्न चौथा, भारतात जनगणना किती वर्षांनी केली जाते? तर मित्रांनो, भारतामध्ये जनगणना ही आपली दर 10 वर्षांनी केली जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की भारतात जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी केली जाते. म्हणजे डेसिनियल सेन्सस आपली दरवर्षी 10 वर्षांनी केली जाते मित्रांनो. आत्ताच 1 मे पासून ते 10 मेपर्यंत ही स्वयं जनगणना चालू आहे मित्रांनो. त्यानंतर 15 तारखेपासून जे काही त्यांचे अधिकारी आहेत मित्रांनो ते करणार आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, भारताची शेवटची पूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, जे काही भारताची शेवटची जी काही पूर्ण जनगणना सुरू झालेली आहे मित्रांनो, ती 2011 साली भारताची शेवटची पूर्ण जनगणना झालेली आहे मित्रांनो. कारण की 2011 ही भारताची
शेवटची पूर्ण जनगणना होती, कारण की 2021ची ही जनगणना करायची होती, परंतु त्यावेळेस मित्रांनो कोविड-19च्या कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, जनगणना 2027 मध्ये कोणती नवीन तंत्रज्ञान वापरली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काही 2027 मध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान विकसित केले AI मार्फत मित्रांनो, ते म्हणजे मोबाईल ॲप्स आणि डिजिटल डेटा संकलन ही जी काही 2027 मध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे मित्रांनो. आणि सरकार डिजिटल जनगणना करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि जे काही डिजिटल सेन्सस करण्याचा विचार करत आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, जनगणनेत खालीलपैकी काय माहिती घेतली जाते मित्रांनो. तर मित्रांनो जनगणनेमध्ये मित्रांनो याच्यामध्ये लोकसंख्या, शिक्षण, रोजगार आणि सर्वच. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल, कारण की जनगणनेमध्ये शिक्षण, रोजगार, लोकसंख्या, बेरोजगार यांची सगळी नोंद घेतली जाते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल, कारण की जनगणनेत शिक्षण, व्यवसाय, वय इतर सर्वच माहिती घेतली जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा, जनगणना कोणत्या प्रकारचा सर्वे आहे. तर मित्रांनो जनगणना हा जो काही सर्वे आहे मित्रांनो, संपूर्ण सर्वेक्षण नावाचा जो काही सर्वे केला जातो. तर मित्रांनो हा आपला, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे, कारण की जनगणना म्हणजे प्रत्येक व्यक्तीची माहिती घेणारे पूर्ण म्हणजे कंप्लीट इन्युमरेशन्स म्हणजे सर्वेक्षण होय मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 9वा, भारतात जनगणनेची जबाबदारी कोणाकडे असते. तर मित्रांनो जे काही भारतामध्ये जनगणना केली जाते त्याची जबाबदारी कुणाकडे असते. तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की भारतात जनगणनेची जबाबदारी ही जनगणना आयुक्त यांच्याकडे दिली जाते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर यांच्याकडे या जनगणनेची जबाबदारी दिली जाते. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा, जनगणना 2027 मध्ये कोणती महत्त्वाची माहिती समाविष्ट होऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो जनगणना 2027 मध्ये मित्रांनो जी काही मेन म्हणजे जातीय जनगणना करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे मित्रांनो. आणि भविष्यातील जनगणनेत जातीवर आधारित सर्व समाविष्ट होण्याची चर्चा सुरू केलेली आहे मित्रांनो. म्हणून ही काय 2000 जी काय 26-27ची जनगणना होणार आहे मित्रांनो, ती जातीय जनगणना केली जाणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण प्रश्न दररोज घेऊन आपल्या चॅनलवर दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो.